आपण आलो आहे डोंबिवली आता स्ट्रीट फूडसाठी आणि आज आपण बघू शकता की पूर्ण फॅमिली आपली आहे. शीला आहे, रिया आहे, साची पण आहे आणि ताई पण आहे. आपण बघू शकतात की आता आपण आर्केडिया फूड मॉलमधून आहे. बॅक साईडला तुम्ही बघू शकता आणि समोरच आहे ना माझ्या बॅक साईडला बघितलं तर आता हे पेंढारकर कॉलेज आहे आणि इथे खूप म्हणजे प्रसिद्ध म्हणून आहे ना स्ट्रीटला आहे ना फूड म्हणून खाण्यासाठी येतात. म्हणजे खाऊ गल्ली म्हटलं ना आपल्या थोडक्यामध्ये तशा पद्धतीचं आहे. तर आपण आता त्या म्हणजे ज्या गोष्टी आहेत बघूया आपण काय आहेत त्या आणि त्याचा आपण खाण्याचा आस्वाद घेऊया. आता आपण पेंढारकरच्या समोरच म्हणजे बॅक साईडची पट्टा आहे. वेलकम पाणीपुरी म्हणून आहे. तिथं आता पाणीपुरी घेतलेले आहेत, 2 प्लेट घेतले आहेत आणि आता आमचा चालला आहे पाणीपुरीचा. तर मित्रांनो आता आपण पाणीपुरीचा आस्वाद घेतलेला आहे आणि आता बघू शकतात की बॅक साईडमध्ये आता आपण कदम फूड हब म्हणून आहे. तर इथे आता आपण बघू काय म्हणजे मेनू कार्ड बघतोय त्याच्यामध्ये एक काहीतरी फूड आपण सिलेक्ट करू. बघू आता काय असणार ते स्पेशल. तर आता आपण ऑर्डर दिलेली होती ती आली आहे. पोटॅटो पेरी पेरी ट्विस्टर बरोबर. तर आता साचीने खाल्लेला आहे का साचीने. नंतर आता रिया घेते. साची कसा वाटला का हा? तिखट नाही ना? ओके चालेल. तर आता आपण दुसरी ऑर्डर दिलेली होती चीज पोटॅटो ट्विस्टर. ते पण आता आलेलं आहे आणि आधीचा जो होता ट्विस्टर जबरदस्त होता, गरम कुरकुरीत क्रिस्पी. आता हे बघूया, टेस्ट करून सांग. आवडला? खाऊन बघ. बरोबर. सोबत इथे एक कस्टमर आहेत कदम फूड हब मधले, तर त्यांना पण आपण एक रिव्ह्यू विचारूया. तुम्ही आता इथे बऱ्याच वर्षापासून येता का या ठिकाणी खाण्यासाठी? कधी कधी येतो असं पार्सल वगैरे घ्यायला. मग त्यांचं फूड क्वालिटी वगैरे तुम्हाला कसं वाटतं? मस्त असं चांगलं असतं, एकदम टेस्टी असतं, हायजीन वगैरे असतं. आम्ही पण आता तेच खाल्लं. इतके बऱ्याच वर्षापासून येता का या ठिकाणी खाण्यासाठी? नाही ॲक्च्युली मी पण पहिल्यांदाच आलो. ओके, पण आता पहिल्यांदा जेव्हा टेस्ट केली तेव्हा तुम्हाला कसं? गुड, चांगलं होतं. एक्सिलेंट ना. हो. तर आता आपण कदम फूड हबमधनं आता पुढे आलो आहोत. पूर्ण खाऊ गल्लीच आहे आणि इथे आता तुम्ही आलो आहोत डिलाइट्स म्हणून आहे, तुम्ही बघू शकता. आता इथे पण आपण बघूया आता काय नवीन आपल्याला खायला भेटतं ते.
तर आपला आजच्या ह्याच्या स्ट्रीट फूडमध्ये आपण सुरुवातीला बघितलंच की पाणीपुरी आणि त्याच्यानंतर काय होतं ते ट्विस्टर होतं, पोटॅटो ट्विस्टर. आणि त्याच्यानंतर आता तिसरा आपण जो खाल्ला होता तो व्हेजी लोडेड हे होतं, ते पण एक नंबर मला लागला, म्हणजे आवडलं. आणि हो काहीतरी वेगळं. तर आता आपण चाललोय. आता ते कसं होतं की आपले चिप्स आहेत ते आपण चूज करायचे कुठले पण, आणि ते मस्त ते हे करून मिक्स करून ते करतात. बरोबर. आता बघू शकतात की पुढे आता आपण जेवण्यासाठी आता चाललेलो आहोत. आता फॅमिली ट्री हॉटेल आहे, तिथे आपण चाललेलो आहोत. बघूया आता तिकडे कसं असणार ते. तर आता आपण हॉटेलमध्ये आलेलो आहोत. फॅमिली ट्री म्हणून नाव आहे आपलं. मारुती सुझुकी ऑटोमोटिव्हचा जो सर्व्हिस सेंटर नाही बोला सॉरी, शोरूमच्या बाजूलाच आपला हा हॉटेल आहे आणि खूप प्रशस्त हॉटेल आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता ताई आता ऑर्डर देण्यासाठी आता मेनू कार्ड घेतलेला आहे. ठीक आहे, तर बघूया आता ताई काय ऑर्डर करते आपल्याला. तर आता आपलं जेवण झालेलं आहे आणि आता स्वीट डिश म्हणून चॉकलेट फॉन्डू म्हणून काहीतरी डिश मागवली आहे त्यांनी. आणि आता ते सगळे बघू शकतात, एन्जॉय करत आहेत. त्याच्यामध्ये आता बघू शकतात फ्रूट्स, चॉकलेट्स आणि काय ब्राउनी आहे, मॅशमॅलो म्हणून पण आहे. तर बघू शकतात. आणि खाली म्हणजे मस्त मेल्ट चॉकलेट आहे गरम गरम डिप करून आता साची खाची. तर मित्रांनो, आज आपण डोंबिवलीतल्या रात्रीच्या स्ट्रीट फूडचा आनंद घेतलेला आहे. आणि या स्ट्रीट फूडमध्ये फक्त पोट भरत नाही तर मनही भरतं. तर तुम्ही कधी डोंबिवलीला आला तर या ठिकाणाला नक्की भेट द्या. आणि तुम्हाला कुठला फूड म्हणजे आवडलेलं आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर माझा हा व्हिडिओ इथेच संपतो आहे. आणि तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय.